नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गुढीपाडवा. उद्या 19 मार्च, वार आहे गुरुवार. उद्या आहे गुढीपाडवा. तर गुढी उभारण्याची योग्य पद्धत, योग्य शुभ मुहूर्त, मंत्र, नैवेद्य कोणता, गुढी कधी उतरवावी आणि गुढीला लावलेल्या वस्तूंचे काय करावे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर ताईंनो आणि दादांनो, मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ म्हणजेच गुढीपाडवा 19 मार्च 2026 हाच दिवस नूतन वर्षारंभासाठी निश्चित करण्यात आला. 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाचे महत्त्व हे खूप आहे. यावर्षी 18 मार्चला फाल्गुन अमावस्या असून तिची समाप्ती 19 मार्चला सकाळी 6:52 होत आहे. त्यानंतरच चैत्र शुद्ध प्रतिपदा सुरू होईल आणि त्याचबरोबर चैत्र नवरात्र तथा श्रीराम नवरात्र सुरू होईल. तर गुढी उभारण्याची शुभ वेळ ही सकाळी 6:53 नंतर कधीही तुम्ही गुढी ही उभारू शकता. पंचांग आणि गणपती पूजन हे सकाळी 6:53 नंतरच करावे. गुढी उभारण्याची योग्य पद्धत ही कोणती? तर गुढीला ब्रह्माध्वज असेही म्हटले जाते. तिची उभारणी करताना आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे? ताईंनो, गुढी पूजनाकरता वेगळा असा विधी नाही. गुढी उभी करणे हे मांगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे मंगलमय वातावरण तयार व्हावे याकरिता जे काही करता येण्यासारखे असेल तर सर्व करता येते. गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत तर ती काठी ही सर्वप्रथम स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे. त्यानंतर साडी, ब्लाऊज पीस. लक्षात ठेवा, साडी ही नवीन कोरीच वापरायची आहे. वापरलेली साडी किंवा जुनी साडी ही घ्यायची नाही. आणि हिरव्या, लाल, गुलाबी किंवा नारंगी या रंगापैकी तुम्ही कोणतीही एका रंगाची साडी ही घेऊ शकता. तर एक साडी घ्यायची आहे. त्यानंतर ती साडी तुम्हाला काठीला बांधायची आहे. त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणताही एक तांब्या किंवा तांब्याचा तांब्या असेल तर उत्तमच. तर तो तांब्या हा पालथा ठेवायचा आहे. त्यानंतर गुढीला कडुनिंबाची पाने किंवा डहाळा, आंब्यांच्या डहाळ्या बांधायच्या आहेत. त्यानंतर गाठेच्या साखरेची माळ ही घालायची आहे. जिथे गुढी उभी करायची आहे जिथे गुढी उभा करायची आहे ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढून घ्यायची आहे आणि नंतर त्या जागी गुढी ही बांधायची आहे. हळद, कुंकू, फुले वाहून गुढीची पूजा ही करायची आहे. लक्षात ठेवा, गुढी उभारण्याचा मुहूर्त हा तुम्ही गुढी ही 7 वाजल्यापासून पुढे 8:30 वाजेपर्यंत केव्हाही उभा करू शकता. गुढी उभारल्यानंतर गुढीची प्रार्थना ही कशी करायची आहे? तर ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्यामुळे या गुढीलाच ब्रह्माध्वज असं म्हटलं जातं. म्हणूनच ब्रह्माध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना ही करायची आहे. ब्रह्माध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद प्राप्ते स्मिनत्वत्सरे नित्य मद्रुहे मंगल कुरु. ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करून नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग हे वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे घालून केलेले कडुनिंबाचे पाणी प्यावे. त्यानंतर वर्षभरामधील महत्त्वाच्या घटना, पीक, पाणी यांची माहितीही करून घ्यावी आणि सकाळी लवकर गुढी ही उभा करावी. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुढी उभारायची आहे. ही आहे गुढी उभारण्याची योग्य पद्धत. सर्वप्रथम तर स्वच्छता व स्नान. पहाटे उठून घर स्वच्छ करावे आणि अभंग स्नान करावे. तोरण व रांगोळी. मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि झेंडूंच्या फुलांचे तोरण हे बांधावे. अंगणात सुंदर अशी रांगोळी काढावी. त्यानंतर गुढीची तयारी करून घ्यावी. वेळूची म्हणजे काठी धुवून स्वच्छ करावी. त्याच्या टोकाला भरजरी वस्त्र, गाठी, साखरेची माळ, कडुनिंबाची डहाळी आणि फुलांची माळ ही बांधायची आहे. काठीच्या टोकावर तुम्हाला तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या कलश हा पालथा घालायचा आहे. सर्व कुटुंबीयाच्या उपस्थितीत ही गुढी तुम्ही उंच ठिकाणी उभा करायची आहे. त्यानंतर कडुलिंबाचा प्रसाद.
गुढी उभारल्यानंतर कडुलिंबाची कोवळी पाने, मिरी, हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ आणि हिंग यांचे मिश्रण एकत्र करून त्याचा सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. हा प्रसाद शरीर तेजस्वी आणि निरोगी बनवतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यासाठी हे अमृत मानले जाते. त्यानंतर तुम्हाला पंचांग वाचन हे करून घ्यायचे आहे. गुढीला नैवेद्य पुरणपोळीचा दाखवायचा आहे. पारंपरिक नैवेद्य पुरणपोळीचा आहे, त्यामुळे तुम्ही गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. कोणी श्रीखंड पुरीचा नैवेद्य देखील दाखवतो, परंतु पुरणपोळीचा मान पहिल्यापासून आहे. पारंपरिक नैवेद्य पुरणपोळीचा आहे, त्यामुळे तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला दाखवायचा आहे. गुढी कधी उतरवायची आहे तर दिवसभर आनंदाने आपण सण साजरा केल्यानंतर सूर्यास्तापूर्वी गुढीला हळद, कुंकू आणि अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि गुढीला सन्मानाने उतरवायचं आहे. ताईंनो, गुढीपाडवा 3.5 मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ, खरेदी किंवा गुंतवणुकीसाठी हा दिवस अत्यंत लाभदायक असा दिवस आहे. ताईंनो, तुम्हाला माहीत आहे का गुढी उतरवण्याची योग्य पद्धत? तर गुढी उतरवताना सर्वप्रथम पूजा. गुढी खाली उतरवण्यापूर्वी तिला हळद, कुंकू, फुले आणि हार अर्पण करावेत. असं करून तुम्ही गुढीची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर नैवेद्यामध्ये साखरेची गाठी किंवा गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला गुढीला प्रार्थना करायची आहे. नवीन वर्षात सुख समृद्धी मिळवण्यासाठी गुढीला प्रार्थना करून ती सावकाश खाली उतरवायची आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी उभारलेली गुढी सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्याआधी पूजेसह खाली उतरवली जाते. सूर्यास्ताची वेळ ही सायंकाळी 6:50 सुमारास होते. ही गुढी उतरवण्याची योग्य वेळ मानली जाते. त्यामुळे तुम्ही या वेळेमध्ये गुढी ही उतरवायची आहे. योग्य ती पूजा करून मगच गुढी तुम्ही खाली घ्यायची आहे. त्यानंतर गुढीला लावलेल्या वस्तूंचे काय करावे तर गुढीवरील तांब्या, कलश काढून स्वच्छ धुवावा आणि तो देवघरामध्ये किंवा पिण्याच्या पाण्यासाठी वापरावा. कडुलिंबाची पाने ही आरोग्यासाठी चांगली असतात. ती प्रसाद म्हणून खावीत किंवा वाहत्या पाण्यात सोडावीत किंवा झाडाखाली टाकावीत. साखरेच्या गाठीचा हार काढून तो मुलांना प्रसाद म्हणून द्यावा. रेशमी वस्त्र किंवा साडी, गुढीसाठी वापरलेले वस्त्र हे धुवून स्वच्छ करून ठेवावे. हे वस्त्र पुढील वर्षी पुन्हा वापरता येते किंवा दान करता येते. त्यानंतर बांबूची काठी ही घराच्या कोपऱ्यात किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावी. ती पुढील वर्षीही वापरता येते. आणि गुढीला दाखवलेला नैवेद्य सर्व कुटुंबातील सदस्यांनी घ्यावा. गुढी उतरवताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा आणि गुढी व्यवस्थित उतरवून सर्व वस्तूंना योग्य तो मान द्यावा. तर ताईंनो, दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.